सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव बस डेपोच्या विकास कामासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन काल महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बस डेपो परिसराचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे। कोपरगाव बस डेपो येथे आयोजित कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांनी भूमिपूजन करून कामास अधिकृत सुरुवात केली। या प्रकल्पामुळे बस डेपो परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहे। पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीतील अडथळे यासारख्या समस्यांवर या कामामुळे कायमस्वरूपी उपाय होणार आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी आमदार आशुतोष काळे यांच्या विकासभिमुख अभिलेखाचे कौतुक करत या कामामुळे बस डेपोचे रूपांतर आधुनिक सुविधांयुक्त केंद्रात होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी बस स्थानकाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत माजी आमदारांवर नाव न घेता निशाणा साधलाय। डॉक्टरला नस ओळखता आली तर उपचार व्यवस्थित करता येतो आणि लोकप्रतिनिधींना लोकांची गरज कळली तर काम व्यवस्थित होतं असं म्हणत आमदार काळे यांनी माजी आमदारांवर टीका केली आहे। तू मागच्या काळामध्ये ज्यावेळेस बस स्टँडचं काम झालं, मी डॉक्टर मुळे सरांचं जे काही नवीन हॉस्पिटल झालं त्यावेळेस म्हटलं होतं का डॉक्टरला नस ओळखता आली तर उपचार त्या ठिकाणी व्यवस्थित करता येतात आणि लोकप्रतिनिधीला जर लोकांची गरज कळाली तर त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करतात। आणि मग लोकांची गरज लक्षात न घेता झालेलं हे काम, याचं उत्तम उदाहरण हे बस स्टँड आहे। प्रवाशांचे हाल, व्यापाऱ्यांना कुठं संधी नाही आणि काँक्रीटीकरणाचा जर विषय केला आता तिथल्या खड्ड्यांमध्ये माझी गाडीचे व्हिडिओ काढून दाखवणार, हे पाप कोणाच आहे हे खऱ्या अर्थाने लक्षात घेणं गरजेचं आहे। आता ते होऊन गेलेले, आता शासनाचा त्याच्यावर खर्च झालाय, चूक फार मोठी होऊन गेलेली। आता 50 वर्ष म्हणजे जे काही कालावधी असतो शासनाच्या नियमाप्रमाणे इमारत कधी डिमॉलिश करावी किंवा निर्लेखित कधी करावी हे ठरलेलं आहे। मग त्यात विशेष बाब जर असेल तरच त्या ठिकाणी इमारतमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करता येतील, काहीतरी लोकांच्या गरजेप्रमाणे त्या ठिकाणी काम करता येईल। तो आताच्या घडीला ते फार अवघड आहे। म्हणून आपण सर्वांनी मला संधी दिल्यानंतर आपली गरज लक्षात घेता, डेपोच्या अडचणी लक्षात घेता आपण जे काही काम मंजूर करून आज ते प्रगतीपथावर आहे, त्या माध्यमातून दक्षिणेच्या बाजूला व्यापारी संकुलाचं काम चालू आहे आणि उत्तरेच्या बाजूला नवीन डेपोचं काम त्या ठिकाणी चालू आहे। एवढ्यावर न थांबता आता इलेक्ट्रिकल बसेस आलेल्या आहे, EV बसेस, त्याची गरज लक्षात घेता आपण चार्जिंग स्टेशनचं पण काम त्या ठिकाणी ते मंजूर करून आणलं। ते काम करत असतानाही अनेक अडचणी आल्या। कुठे मग ठेकेदार कुठे? स्टेशन, इलेक्ट्रिक स्टेशनचं काम करतानाही अनेक अडचणी तुम्हाला आणले गेले, ते काय तुम्ही बोलत नाही। इलेक्ट्रिक स्टेशनचं काम असेल, बस डेपोचं काम असेल किंवा ते काँक्रीटीकरणाचं काम असेल, असा सर्व मिळून 20 कोटीच्या वरचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया या जागतिक स्तरावरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्थेला भेट देणार आहे।
दरम्यान या शिष्टमंडळामध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. आखाती देशांमध्ये युद्धामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती, घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती कारणासाठी व्हावा यासाठी शासनाने कडक निकष लावल्यात. दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा नाही अशी ओरड करीत आहेत. या टंचाईचा फटका आता नियोजित विवाह समारंभांनाही बसू लागलाय. अकोले तालुक्यात सिलेंडर तुम्हीच बघा अशी आचारी पहिली अट टाकत असल्यामुळे वधूवर पित्यावर सिलेंडर नियोजनाचा भार पडलाय. यामुळे विवाह आयोजकांवर कोणी सिलेंडर देतं का सिलेंडर असं म्हणत शहरभर फिरण्याची वेळ ओढवली आहे. काहींनी घरातील तसेच नातेवाईकांकडून सिलेंडर आणून सोहळा पार पडलाय. नेवासा फाटा येथे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष गाडगे पाटील यांचे शुक्रवारी रोजी महाराष्ट्र दिनी पहाटेच्या सुमारास त्यांच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे पाटील यांच्यावर मंगळवारी रोजी 1 वाजेच्या सुमारास संस्थेचे सचिव कार्यालयात स्वतःला कोंडून घेत दोन्ही दरवाजे बंद करून ज्वलंत पदार्थाने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त गावाची संख्या देखील वाढू लागली आहे. पारनेर तालुक्यात गेल्या 2 दिवसात 3 गावे आणि 28 वाड्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने या तालुक्यात नव्याने 5 टँकर सुरू झाले. त्यामुळे टँकरची संख्या 13 वर गेली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 34 गावे आणि 162 वाड्यांतील 64,586 जनतेचा घसा कोरडा पडला असून 30 टँकरद्वारे त्यांची तहान भागवली जात आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. शहरातील बॉम्बे मशिनरी स्टोअर्सच्या गोडाऊनला आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर काही क्षणातच गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात धुराचं काळे ढग बाहेर येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे प्रमाण वाढत असल्याने तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या आगीत गोडाऊन मध्ये साहित्याचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता असून नुकसानाचा नेमका अंदाज अद्याप समोर आलेला नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गंगामाई सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक आल्यावर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होता. जामखेड तालुक्यातील दोंड पाळगाव तलावातून शेती पंपासाठी बेसुमार पाणी उपसा होत असल्याने हा पाणी उपसा त्वरित न थांबल्यास तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याने त्वरित शेती पंपाचे पाणी उपसा थांबवण्याची नागरिकांच्या वतीने प्रशासनास विनंती करण्यात आली असून हा पाणी उपसा न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. तालुक्यातील धुंड पारगाव तलावातून परिसरातील नानज, राजेवाडी, झिकरी, पाडळी, पारगाव या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र सध्या उन्हाची काहिली वाढत असल्याने याच तलावातील पाणी बऱ्याच प्रमाणात कमी झालंय. त्यामुळे पुढील काही दिवस हे पाणी टिकतं की नाही हे सांगता येत नसताना तलावातून शेती पंपासाठी बेसुमार पाणी उपसा होत असल्याचं दिसत आहे. शेती पंपासाठी शेकडो विद्युत पंप यातून रोज पाणी उपसा करत असल्याने हे विद्युत पंप त्वरित बंद करून पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे अशी संबंधित गावकऱ्यांच्या नागरिकांकडून प्रशासनाला विनंती करण्यात आली असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. राऊरी शहरात तरुणावर लोखंडी शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे लुटल्याची थरारक घटना घडल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला.
त्या प्रकरणात तक्रारदार अक्षय बाबासाहेब गोपाळे यांनी तक्रार दिली असून घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी त्यांनीच पोलिसांसमोर सविस्तर विशद केली आहे. दाखल तक्रारीनुसार रंगा सरोदे, गणेश सरोदे, सुनील सरोदे, रवींद्र पाटोळे, योगेश चोपडे, गोरख बडे व मयूर गायकवाड यांनी एकत्रितपणे अक्षय गोपाळ यांच्यावर हल्ला चढवला असं म्हटलंय. श्रीरामपूर पुलतांबा महामार्गावर खैरी निमगाव येथे हॉटेल साई गीत गंगा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 30 एप्रिलला रात्री 8 ते 9च्या सुमारास श्रीरामपूर पुलतांबा मार्गावरील खैरी निमगाव येथे हॉटेल साई गीत गंगा समोर झालेल्या या अपघातात पुलतांबा येथील गौरव अशोक बनकर हा जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. गौरव अशोक बनकर हा त्याच्या जवळील दुचाकीवरून पुलतांब्याच्या दिशेने जात असताना रात्री 8 ते 9च्या सुमारास भरधाव एका अज्ञात वाहनाने गौरव याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. महाराष्ट्रातील वंचितांच्या हक्कासाठी लढा देणारे आणि समाज कल्याण विभागासाठी मोठे योगदान देऊन निष्ठेने काम करणारे नेते म्हणून आज सर्वत्र माजी समाज कल्याण मंत्री बापूराव भास्कर यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. वंचित घटकांच्या विकासासाठी विशेषतः मातंग समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी मोठे कार्य भास्कर यांनी केले असून विकासापासून वंचित राहिलेल्या घटकांचे प्रतिनिधित्व करताना विकासाच्या मुख्य प्रवाहात समाज घटकाला आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं. समाज कल्याण विभागाचे मंत्रीपद भूषविताना त्यांनी नाही रे वर्गाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. मातंग समाज आर्थिक उन्नती विकास महामंडळाची निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचं प्रतिपादन शेवगाव नगर परिषदेच्या नगरसेविका तृषाताई प्रवीण भास्कर यांनी केला. शेवगाव नगर परिषदेच्या नगरसेविका तृषाताई प्रवीण भास्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्करवाडी या ठिकाणी शुक्रवारी दिनांक 1 मे रोजी माजी समाज कल्याण मंत्री बापूराव भास्कर यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी मंत्री बापूराव भास्कर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात नगरसेविका तृषाताई प्रवीण भास्कर ह्या बोलत होत्या. यावेळी श्यामसुंदर भारदे, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ताहेरभाई पटेल, नगरसेविका तृषाताई प्रवीण भास्कर, सायली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भास्कर, माजी सरपंच विष्णुपंत धनवट, गायक जितेंद्र भास्कर, आदर्श शिक्षक मेहबूब शेख यांच्यासह शालेय विद्यार्थी तसेच आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.